तुम्हाला घरी उडदाचे असे खमंग असे पापड करून दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला 1-2 दिवस अगोदर तयारी करावी लागते. तर त्याचा सुरुवातीचा मी छोटासा भाग तुम्हाला दाखवणार आहे. तर एक असं पातेलं घेतलेलं आहे, असं जरा मोठ्या तोंडाचं घ्यायचं आणि एकदम पातळ अशी ओढणी, कॉटनची ओढणी किंवा कपडा कॉटनचा काही तुम्ही घेऊ शकता. ते ह्या भांड्यावर अशी गच्च असं धरून बांधून ठेवायचं आणि याच्यामध्ये आपल्याला उडीद डाळ टाकायची आहे थोडी थोडी करून, कारण याच्यामध्ये पीठ असतं. ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर हे अशा प्रकारे एकदम ताट एकदम धरून घेऊन गाळायची आहे. हे असं एकदम पिठ्ठ आपल्याला असं धरून हाताने असं बघा, याच्यामधलं पीठ पूर्ण निघून गेलं पाहिजे. हे असं चाळून घ्यायची आपल्याला ही, आणि चाळून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने मस्त एकदम पुसून घ्यायची, कारण याला अशी पावडर लावलेली असते ह्या डाळीला. ती आपल्याला पावडर काढून टाकायची. तर हे अशा प्रकारे 4-5 मिनिट प्रत्येक ह्याला लागतं असं चाळण्यासाठी. तर हे चाळून घ्यायची. हे बघा, हातावर माझ्या पूर्ण पीठ लागतं. अशाच पद्धतीनं आपण पूर्ण ही डाळ मी चाळून घेणार आहे अशी. नंतर तुम्हाला दाखवते खाली पीठ पडलेलं पूर्ण. हे अशा प्रकारे आपली पूर्ण डाळ अशी चाळून झालेली आहे. बघा, तुम्हाला दाखवते कसं याचं पीठ निघतंय ते खाली. हे बघा, हे अशी पूर्ण याची डाळीची अशी घाण निघालेली आहे. याच्यामुळे पापड काळे पडतात. त्याच्यामुळे हे असं चाळून घ्यायचं आणि धुता पण येत नाही, त्याच्यामुळे चाळलेले आहे. आता ह्याला चाळून छान पुसून घेतलेले. आता दळून आणते ही डाळ. हे अशा प्रकारे हे 2 किलो डाळ आपण दळून आणलेली आहे, एकदम अशी बारीक एकदम दळून आणलेली. तर हे पूर्ण भरून झाल्यामुळे मी 2 वेळेस मळणार आहे. तर त्यासाठी आपण याच्यातलं अर्ध पीठ काढून घेणार आहे आणि अर्ध्या पिठाचंच अगोदर मळून परत नंतर अर्ध पीठ दाखवते तुम्हाला. तर हे अर्ध पीठ काढून घेते. तर हे अर्ध आता 1 किलो म्हणजे 1 किलो पीठ बाजूला काढलेलं आहे मी, आणि हे आता 1 किलो आपण मळणार आहेत. तर हे एकत्र करून घेते आता व्यवस्थित. तर याच्यामध्ये आपण आता हे रामबंधूचा पापड मसाला मी टाकणार आहे. हे पूर्ण 1 किलोसाठी हे पूर्ण 1 पॉकेट आपल्याला टाकायचं आहे. बाकी दुसरं याच्यामध्ये आपण काहीच साहित्य दुसरं टाकणार नाही. तर हे पूर्ण पॉकेट मी टाकते. याच्यामध्ये पूर्ण मसाला असतो, मीठ वगैरे, हिंग, मिरे, काळं मीठ सगळंच असतं याच्यामध्ये. त्यामुळे दुसरं आपल्याला याच्यामध्ये काहीच वापरायचं नाही. छान मिक्स करून घेते याला, आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. छान मिक्स केलंय. आता थोडं थोडं पाणी टाकून याला छान मळून घेते आता. हे अशा प्रकारे आपण एकदम घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे. बघा, हे थोडंसं तेल लावते याला. तेल लावून परत एकदा मळून घ्यायचं याला. आपला घट्ट असा गोळा तयार झालेला आहे. तर याला आपण थोडंसं बाजूला ठेवू आता, आणि उरलेलं पीठ मी आता मळून घेणार आहे. दोन्ही गोळे असे घट्ट असे मळून तयार झालेले आहेत. तर आपल्याला आता याला एक 10-15 मिनिट रेस्टला ठेवून नंतर
खलबत्त्यामध्ये तेल लावून आपल्याला छान असं कुटून घ्यायचं आहे हे पीठ. तर हे 15 मिनिट झालेलं आहे आपलं, रेस्टला ठेवलं होतं. तर आपल्याला हे तेल टाकून आता खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. तर त्यासाठी खलबत्त्यामध्ये अगोदर थोडंसं खाली तेल टाकून घेते आणि त्याच्यामध्ये हे पीठ टाकायचं. हे असं एकदम कुटून घ्यायचं पीठ. चांगलं मऊ एकदम करायचं ह्या पिठाला. चांगलं 10-15 मिनिट पलटून एकजीव करून घ्यायचं. हे आता पिठामधून आपण असा छोटासा गोळा काढलेला आहे. ह्याचे आपण आता गोळे बनवून घेऊ. तर त्यासाठी हे असं करायचं. एक दोरा घ्यायचा आणि दोऱ्याच्या साह्याने आपल्याला एकदम सारख्या आकाराचे आपल्याला असे त्याचे पेढे बनवून घ्यायचे आहेत. लहान मोठे तुम्हाला जसं पाहिजे पापड करायचे त्या आकाराचे एकदम हे अशा पद्धतीनं. हे बघा असेच मी पूर्ण त्या गोळ्याचे एकदम असेच पेढे करून घेते. हे अशा प्रकारे हे असे हे अशा प्रकारे आपण पूर्ण हे असे उंडे करून घेतलेले आहेत. हे बघा एकसारखे एकदम दोरीनं कट केल्यामुळे एकसारखे होतात. तर आता आपण लाटायला घेऊ. हे आपण उडदाच्या डाळीचं पीठ ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये असं बुडवून घेऊन लाटायला चालू करायचं आहे. आता हे अशा प्रकारे आपलं हे पापड लाटून झालेलं आहे. बघा असं एकदम पातळ लाटायचं. हे अशा पद्धतीनं आता मी हे पापड लाटून घेते सर्व. हे अशा प्रकारे आपले पूर्ण असे उडदाचे पापड तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. सुकायला आता मी गॅलरीमध्ये टाकलेले आहेत. थोडेफार सुकलेले, थोडे आणखी सुकू देणार आहे याला आज दिवसभर. आणि 2 दिवस माझा व्हिडिओ आलेला नाही, कारण मी सध्या या पापडमध्ये बिझी होते, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकला नाही. तर आज आता याचा अपलोड करणार आहे मी व्हिडिओ. तर बघा अशा प्रकारे आपले एकदम मस्त एकदम छान पापड आहे तयार झालेले आहेत. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हे पापड करण्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. हे आपले 2 किलोमध्ये 200 ते 250 पापड झालेले आहेत लाटून. हे बघा हे अशा प्रकारे. आणि हे उडदाचे पापड असा हाताने लाटल्यानंतर अतिशय चविष्ट आणि एकदम रुचकर लागतात. आणि एक लक्षात ठेवायचं, हे पापड कधीच उन्हाला वाळायला घालायचे नाहीत. अशा हवेशीर थोडंसं गॅलरीमध्ये किंवा असं सावलीमध्ये अंगणामध्ये असे सुकू द्यायचे आहेत हे 2-3 दिवस. आणि 2-3 दिवसानंतर एक उगी 10 मिनिटासाठी उन्हामध्ये टाकून त्याला चटका द्यायचा
आणि पॅक डब्यामध्ये भरून ठेवायचे. वर्षभर अगदी काहीही म्हणजे त्याला होणार नाही, एकदम छान राहतात. थँक्यू.